हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण 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 हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडी निरंतर हेची ध्यान आवडी निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर मकर कुंडले तळपती श्रवणी तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी तळपती श्रवणी तळपती श्रवणी तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजितो कंठी कौस्तुभमणी विराजितो तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर कंठी कस्तुभामणी विराजितो कंठी कस्तुभामणी विराजितो तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर
ध्यान 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 औडे निरंतर येती ध्यान औडे निरंतर येती ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुखा आवडीने आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर पाहिना श्रीमुख औडे निरंतर हिची दान आवडे निरंतर हिची ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर औडे निरंतर हिची दान तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हा पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने
कासे पीतांबर तुळसी हार गळा आवड निरांतर हे ध्यान आवड निरांतर हे ध्यान हे ध्यान तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा विठोबार कुमाई 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 विठोबा हरे जय जय राम कृष्ण हरे 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 जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम हरि कृष्ण जय जय राम 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 कृष्ण हरि जय जय राम पखवाजाचा चाटीचा आवाज तिथं जास्त सोडा त्यांना इथं याच्यात थोडा कमी करायचा तिथं जास्त जागेवर सोडायचं थोडा स्वरेंद्राचा आवाज नॉर्मल कमी करा जरा स्वरेंद्राचा आवाज थोडा कमी करा. हॅलो हॅलो रूप बादालो जने रूप बादालो जने
सुख झाले हो साधने साधने विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा बरवा ओ हा विठ्ठल बरवा ओ हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुता सुकृताचे जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठल बरवा तू हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा 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 तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर 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 बापर कुमा देवी वर बापर कुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हो बापर खुमा देवी वर तू हा विठ्ठल बरवा तू हा विठ्ठल बरवा हो तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तू हा विठ्ठल बरवा तू हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा ए बरवा बरवा जय जय राम
कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय 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 राम थोडं चाटी जा याच्यातलं कमी करून तिथं महाराजांना जागेवर द्या म्हणजे आमचा रिदम आला पहिले कमी केला असं तिथं जास्त आवाज आहे त्यांना तिथं जागेवर हॅलो 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 सुरेंद्राची याला थोडा बेस द्यायचा सुरेंद्राची याला बेस कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर कृपळोदार माझा ज्ञानेश्वर दया नमस्कार वारंवार दया नमस्कार वारंवार दया नमस्कार वारंवार दया नमस्कार वारंवार न पाहे याते कुळाचा विचार पाये अति कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई भक्त करुणाकर ज्ञानाबाई भक्त करुणाकर ज्ञानाबाई भक्त करुणाकर ज्ञानाबाई या भावे शरण जाता बेटी भलतिया भावे शरण जाता बेटी पाडी तसे तोटे जन्म व्याधी पाडी तसे तोटे जन्म व्याधी पाडी तसे तुटी जन्म व्याधी पाडी तसे तुटी जन्म व्याधी न पाहे याते कुळाचा विचार न पाये अति कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई भक्त करुणाकर ज्ञानाबाई भक्त करुणाकर ज्ञानाबाई भक्त करुणाकर ज्ञानाबाई ज्ञानाबाई माझे अनाथाची माय ज्ञानाबाई माझे अनाथाचे माय ज्ञानाबाई माझी अनाथाची माय ज्ञानाबाई माझे अनाथाचे माय एका जनार्दनी पाय वंदित एका जनार्दनी पाय वंदित एका जनार्दनी पाय वंदितसे एका जनार्दनी पाय वंदितसे न पाहे अति कुळाचा विचार न पाहे अति गुणाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई भक्त करुणाकर ज्ञानाबाई भक्त करुणाकर ज्ञानाबाई भक्त करुणाकर ज्ञानाबाई हरी जय जय हरी जय जय हरी जय जय हरी जय जय चला सर्वांनी हात वरी करूया मस्त पैकी बहुत बढ़िया जरा टाळी वाजूया बहुत बढ़िया मृदंग सेवक बहुत बढ़िया टाळकरी मंडळी चला हा हरी हरे
हरी विठोबार कुमाये गोपार खोमाये बार कुमाये गोपार खोमाये बार कुमाये गोपार खोमाये बार कुमाये गोपार खोमाये विठोबा भजन सम्राट हरिभक्तपरायण कृष्णाजी महाराज पुरे टाकळीकर त्यांना साथ करतील हरिभक्तपरायण संगीत विशारद माऊली महाराज वर कृपाळुदार माझा ज्ञानेश्वर कृपाळुदार माझा ज्ञानेश्वर कृपाळुदार माझा ज्ञानेश्वर कृपाळुदार माझा ज्ञानेश्वर कृपाळुदार कृपाळुदार उदार माझा ज्ञानेश्वर कृपाळुदार 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 माझा ज्ञानेश्वर नमस्कार वरुवार दया नमस्कार वारुवार वो न पाहयाती थोडासा न पाहयाती थोडासा ज्ञानबाई ज्ञानबाई भक्त करुणाकर ज्ञानबाई 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 भक्त करुणाकर Ah
ज्ञानाबाई भक्त करुणा कर ज्ञान हरे नाना वा
लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करटाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा हा सुख सोळा स्वर्गिना विठ्ठल बोला पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय, श्री संत श्याम महाराज की जय,
अगस्त्य मुनी महाराज की जय, शंभुदेव भगवान की जय, विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की जय, संत जनार्दन स्वामी महाराज विठ्ठल, हलो, ज्ञानोबर आहे उदार आहे. बरोबर. स्वाभिमानानं म्हणावं नाथ महाराजांनी, कृपाळू उदार माझा ज्ञानोबर आहे. माझे म्हणतात नाथ महाराज म्हणतात. वा, माझ्या ज्ञानोबरायांना तया नमस्कार वारंवार. मी ज्ञानोबरायांना नमस्कार करतो नाथ महाराज म्हणतात. काय कृपाळूपणा आहे, काय उदारपणा आहे ज्ञानोबरांच्या जीवनात. पिंपळगाव दिवशीकर आपण कोण्या कुळामध्ये जन्माला आलो, कोण्या जाती जन्माला आलो, ज्ञानोबराय पाहत नाही महाराज म्हणतात. न पाही याती कुळाचा विचार, पण एक काम करतात ज्ञानोबराय. भक्त करुणा कर ज्ञानाबाई, भक्तावर करुणा करतात ज्ञानोबराय. नाथ महाराज म्हणतात ज्ञानोबराय हा स्वभाव आहे. आता प्रभाव ऐका ज्ञानोबरायांचा. नाथ महाराज म्हणतात आपण कोण्याही भावनेनं ज्ञानोबरायांना शरण जा. नाथ महाराज म्हणतात भलतिया भावे शरण जाता भेटी. पण ज्ञानोबराय काम करतात आपल्या जीवनातलं. पाडी तसे तुटी जन्म व्याधी नष्ट करतात. कोण आहे ज्ञानोबराय? ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, म्हणून एका जनार्दनी पाय वंदितसे. आता जेवढा सरळ अभंग ताकदीनं ऐकला तेवढा रिटर्न ऐकायचं बरं. मग संगती लागल्या आपल्याला अभंगाची पुन्हा एकदा. चला रिटर्न चाललो आपण आता. एका जनार्दनी पाय वंदितसे, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, पाडितसे तुटी जन्मव्याधी, भलतिया भावे शरण जाता बेटी. भक्त करुणा कर ज्ञानाबाई, न पाही याती कुळाचा विचार, तया नमस्कार वारंवार, कृपाळ उदार माझा ज्ञानेश्वर विठ्ठल. आणि म्हणून सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पासा परिहार द्यायचा मजेत असा की भगवान परमात्म्याच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने, गो ब्राह्मण नंदबी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज, राजे संभाजी महाराज, आदिकरुण संत महात्म्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली पुण्यभूमी तीर्थक्षेत्र पिंपळगाव दिवशी गेली 130 वर्षाची परंपरा आहेत आपल्या उत्सवाची, नामयज्ञाची. ज्यांनी परंपरा सुरू केली ती माणसं नाहीत आज, पण ज्यांनी त्या कार्याला सुरुवात केली त्या कार्यकर्त्यांना दंडवत आहे आपला. 130 वर्षाची परंपरा गेले दिगंबर विश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. हा वृक्ष लावला, त्या वृक्षाला 130 वर्ष पूर्ण झाली. हा, जी ज्ञानगंगा आपल्याला सुरू झाली, या सप्ताहरूपी ज्ञानगंगा, तिला 130 वर्ष पूर्ण झाली. आणि म्हणून 130 वर्षाची परंपरा आहेत. ज्यांचं मार्गदर्शन आहे आदरणीय हरिभक्त परायण ज्ञानेश्वरीची व्यासपीठ चालक हरिभक्त परायण आमचे कदम माऊली पैठण. एकदा माऊलींकरता जोरदार टाळी वाजवूयात. मस्त. कुठं बसलेले आहेत माऊली? एवढं वय झालं तर ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीची पारायणाची साधना कशी असेल? त्यांनी ज्ञानेश्वरीच्या नुसती पारायणाची साधना नाही केली, ती जगली, म्हणून तेवढी श्रद्धा आहे ज्ञानेश्वरीवरती. अहो, आम्हाला 2 तास कीर्तनात बसायचं म्हणलं तर किती आसनं होऊन जातात आपलीवाले. ज्ञानेश्वरी वाचणं, जरा सांगतो आता ज्ञानेश्वरी. आज ज्ञानोबरायचं ऐकायचे आपल्याला बरं का. आज नुसते ज्ञानोबराय ऐकायची 1 तास फक्त. ज्ञानोबरायांचा अभंग घेतला ना, नाथ महाराजांचं नाथ महाराज वर्णन करतात ज्ञानोबरायांचं. आता जरा जनाबाईचा पुरावा देतो बरं का. ताई, तुम्हाला जर ज्ञानेश्वरी वाचता येत असेल तर नक्की वाचा. ऐका ऐका जरा. नसेल तर तुमच्या घरामध्ये आज तुमची लेक शिकलेली चांगली. जनाबाईचा पुरावा बरं का माझ्याकडे. जनाबाईचं बोलणं घेऊन तुमच्याशी बोलतोय, जरा ऐका. तुम्हाला जर ज्ञानेश्वरी वाचता येत असेल तर धन्य समजा, नसेल तर तुमच्या लेकीला सांगा, कारण आज तुमची लेक इंग्लिशमध्ये बोलते माय. पण तुमची लेक जर इंग्लिशमध्ये बोलू शकते तर तिला ज्ञानोबरांच्या मराठीतल्या ज्ञानेश्वरीतल्या 5 ओव्या वाचणं काय जड जाणार नाही.
सांगा तुमच्या लेकीला, बाई आमच्या मायबापाची फार गरिबी होती, शिक्षण घेता नाही आलं बाई, तू भाग्यवाने या संतांच्या महाराष्ट्रात जन्माला आली, संतांची कृपा आहे बाई आपल्यावर, चांगले दिवस आले, तू चांगली शिकलेली बाई, जरा उघड ज्ञानोबरांचा ग्रंथ, जरा वाचग बाई ज्ञानोबरांच्या 5 वब्या आणि ऐकू दे आमच्या कानांना. सांगा तुम्हाला येत असेल तर नक्की वाचा, नसेल तर तुमच्या नातवाला सांगा, मुलाला सांगा, बाबा आयुष्य गेलं कष्ट करता करता, शिक्षण घेता नाही आलं पण वाचता येतं रे तुला, वाच जरा मोठ्यानं, ऐकू दे रे ज्ञानोबरांचे शब्द माझ्या कानावर, म्हातारपणाला तरी. जनाबाई सांगती, वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी पंढरी, ज्ञान हो या ज्ञानाशी, ऐसावर त्या टिकेशी. आता जरा जनाबाईंचा शेवटचं चरणाचं किती गोड अर्थ आहे. जनाबाई म्हणते, आई जी माऊली ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी वाचत असेल, जो साधक ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी जर वाचत असेल, जनी त्याची लोटांगणी, जनी त्याची लोटांगणी, जनी त्याची लोटांगणी, जनी त्याची लोटांगणी, वाचिला जो कोणी, जनी त्याची लोटांगणी, जनी त्याची लोटांगणी, जनी त्याची लोटांगणी, जनाबाई म्हणते, त्या साधकाला, त्या माऊलीला माझा दंडवते, लोटांगण घालेल मी त्या माऊलीला, जनी त्याशी लोटांगणी. कशी वाचायची ज्ञानेश्वरी? भाव धरोणिया वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तया. एवढा भाव प्रदान करावा, नुसती वाचू नाही, एखादी ववी एवढी आमच्या हाताला यावी की त्या ववीचा आम्हाला अनुभव यावा. महाराज म्हणतात, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी आणि एक तरी ओवी. वा, गेली 130 वर्षाची परंपरा आहे, ज्ञानेश्वरीच्या पारायणाची साधना चालू आहे. आणि म्हणून आजचा आलेला सेवेचा योग आमच्या वाल्मिक बाबाचा लय आग्रह, मला तुम्हाला घ्यावा लागेल महाराज एवढी तारीख. मी म्हटलं मी दुसऱ्या वर्षी कीर्तन करील, नाही चालणार नाही, घ्यावा लागेल. आणि म्हणून आदरणीय आमच्या वाल्मिक बाबांच्या माध्यमातून, गावकरी मंडळीच्या माध्यमातून, मागच्या वर्षी आमच्या माऊलीने फोन केला होता, तारीख खाली नव्हती, हट्ट धरला. काही हट्टी माणसं असतात, त्यांचा हट्ट पुरवावं लागतं माणसाला, भले तो किती त्रास झाला तरी. किती त्रास म्हणजे आजचा त्रास मी काय झालं हे सांगू शकत नाही तुम्हाला, तरी पण सांगतो. तुम्ही म्हणशील काय झालं आता हे, तर रात्री मरळा कीर्तनात होतो, जरा चोर सुटलेत आमच्याकडं आणि ते आमच्याच घरी आले. पण जरा लहान मुलगी 9वीला जाते, लहानच ती आता, चिरंजीव, घरचा परिवार, सगळे वडील जरा घाबरलेत. रात्री 2ला गेलो तर मुलीचा हातात हात दिला तिनं, तर थरकाप होत होता. हातात हात घेतला, तिला म्हणलं बाळा झोप आता, तेव्हा झोपली ती. पण आता बाबाला सांगावं कसं, चोर आले ते म्हणून. काही नाही केलं त्यांनी, काही नेलं नाही, काही नाही. ते म्हणशील आपण चोर आहे, हा महा चोर आहे म्हणशील. त्या चोराच्या घरी काय म्हणशील, चालू आहे मंदिराचं काम चालू आहे, जाऊ दे रे बाबा, काय चोरी करीत नाही म्हणशील तुझ्या घरी आम्ही. त्याच्यावर विश्वास टाकायचा. कोणावर? तो सांभाळतो बरोबर, त्याच्यावर विश्वास टाकून द्यायचा. त्याच्यावर विश्वास टाका, तो काही करत नाही. नाही तर बाबा घडलं असं, कृष्णा महाराज वरच्या मजल्यात जो आहेत ना, त्याला दरवाजा सुद्धा नाही, आणि घाईघाईनं 10 वाजता चोर आले तर सौभाग्यवतीनं मनचा दरवाजा सुद्धा लावेल नव्हता. ये रे बाबा घेऊन जा. पण देव राखे तया, कधीतरी अनुभव यावा ना आपल्याला, देव रक्षण करतो. संकट येऊ द्याव, पण देव ज्ञानोबा रक्षण करतात, एवढा अनुभव यावा आमच्या दृष्टीला. आणि म्हणून बाबांच्या माध्यमातून आलेला सेवेचा योग.
आजच्या पवित्र कीर्तन साध्य करता अत्यंत गोड पवित्र मृदंगाचे साथ मृदंग सेवक मृदंग क्षेत्रातले गोड नाव आपल्या परिसराचं भूषण असणारे हरिभक्तपरायण आमचे कृष्णा महाराज श्री महाराजांना दंडवत करतो. एकदा जोरदार टाळी वाजूया श्री महाराजांना. दुसरे मृदंग सेवक आदरणीय हरिभक्तपरायण विलास महाराज श्री महाराजांना दंडवत. भजन सम्राट अत्यंत गोड आवाज अत्यंत पहाडी आवाज या पिंपळगाव दिवशीचं महाराष्ट्रभर ज्यांच्या आवाजाने ज्ञानोबरांची कृपेनं निवृत्तीरायांच्या कृपेनं आईसाहेब मुक्ताबाईंचा आशीर्वाद घेऊन बहिणाबाईंचा आशीर्वाद घेऊन महाराष्ट्रभर ज्या नावाची ओळख झाली हरिभक्तपरायण आमचे माऊली महाराज श्री महाराजांना दंडवत. रात्री कीर्तनही ऐकलं आपण. वा. भजन सम्राट आदरणीय हरिभक्तपरायण या परिसरामध्ये ज्यांच्या योगातून येणं झालं सुरुवातीला ही एक जोड होती आमचे कृष्णा महाराज आणि राजू महाराज. लय भोळा स्वभाव आमच्या कृष्णा महाराजांचा. जरा टाळी वाजवा मस्त. पण ते बी वाल्मिक बाबा सारखे हट्टीच. ठरवलं श्रावण महाराज आणायचं का ते ऐकत नव्हते. यावं लागल तुम्हाला. कृष्णा महाराज असतील भजन सम्राट हरिभक्तपरायण विकास महाराज श्री महाराजांना दंडवत. दोन्ही चोपदार तुम्हाला दंडवत. हां आता तुम्ही चौरक्षण करा माझं बरं का. जमलं. सगळी प्रेमाची मंडळी आहेत. साऊंड सिस्टीमचे मालक तुम्हालाही दंडवत. माझ्या बहिणीनं तुम्हालाही दंडवत करतो. आई तुम्हालाही दंडवत करतो. माझ्या भावानं तुम्हालाही दंडवत करतो. दादांना तुम्हालाही दंडवत करतो. यूट्यूब चॅनलचे मालक तुम्हालाही दंडवत. हां बरं. काही प्रेमाची माणसं या ठिकाणी आपल्या उत्सवाला भेट देण्याकरता आली. परिसरातून आलेली. कन्नड इथून किती किलोमीटर आहे? 40. पण श्रद्धा बा किती मोठी, भाव मोठा. आदरणीय आमचे आबासाहेब आणि आमचे डॉक्टर संतोषराव लक्ष्मीनारायणाचा जोडा दोन्ही जोडीनं आले तर एकदा टाळी वाजवा मस्त बाकी. आमच्या अर्चनाताई असतील आमच्या आबासाहेब महाराजांच्या सौभाग्यवती असतील संपूर्ण परिवार या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांना दंडवत करतो. श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. कितवा दिवस आहे आपल्या उत्सवाचा? 6वा. वा. कितवा दिवस आहे? वा वा वा. सगळे होते का काल कीर्तनाला? रात्रीच्या महाराजांचा अभंग कोणता होता? योगिया दुर्लभ तुम्या देखिला साजनी पाहता पाहता मना पुरे. गोड कीर्तन ऐकत आलो. वेळ जास्त झालेला आहे. चला. नाथ महाराज ज्ञानोबरांचं वर्णन करतात. ज्ञानोबरांचं वर्णन करतात. आता माझी विनंती आहे. ज्ञानोबरांचं गाव कोणतं आहे? आळंदी हे पुण्यभूमी. बरोबर. आता प्रश्न असा आहे आळंदीला म्हणजे अलंकापुरीला कोण कोण जाऊन आलं? जरा वरी बोट करा. आळंदीला कोण कोण गेलं? एवढेच गेले, बाकीचे नाही गेले. बराच माल जायचा बाकी आहे. जायचा म्हणजे आळंदीला जाण्याकरता तर सगळेच आले रे बाबा आळंदीला. आता जरा मस्त नामदेव महाराजांचा एक पुरावा देतो बरं का. नामदेव महाराज म्हणतात हे मनुष्य जीवन मिळालं पुन्हा मिळणार नाही. पण महाराज म्हणतात एकदा तरी अलंकापुराला जावं. आपलं पूर्वजन्मीचं पुण्य हा नरदेह मिळाला. पण पूर्व पुण्य जर उदयाला आली आपण ज्ञानोबरांच्या अलंकापुरीला जर गेलो तर धन्य आपलं जीवन. जावं एकदा अलंकापुरीला. का हो? नामदेव महाराज म्हणतात म्हणून. एक वेळ जाई जे अलंकापुर सुकृतलाई दे एक
सुकृत लायजे एक वेळा जाईजे अलंकापुरा. एकदा तरी अलंकापुराला जावं. ठरलं का आता जायचं? ठरवायचं आता. कार्तिकी आली का वारीला जायचं म्हणजे जायचं. ठरवलं ना? जायचं ना? म्हणा जायचं. तसं मरायचंच नाही असं म्हणा ना. अरे मरायचं तर आहेच रे बाबा, पण एक वेळा जाईजे अलंकापुरा. का हो महाराज, अलंकापुराला का जायचं आम्ही? आपण सगळी संसारानं त्रस्त झालेली माणसं आहे. आपल्याला या संसारात सुख नाही, विश्रांती नाही. आहे का? आहे का विश्रांती? नाही नाही. आपण तुम्हाला विचारू, बाबा तुमचं वय किती आता? तुमचा 60. विश्रांती मिळाली का तुम्हाला? नाही. अजून पुढं मिळेल का? या अंदाज या संसारात सांगतो बरं का. हे त्यांना निमित्त घेतलं, तुम्ही आम्ही सगळ्यांची. मग विश्रांती मिळावी असं जर वाटत असेल, आता नाथ महाराजांचा पुरावा देतो. विश्रांती तुम्हा सामान्य जीवाला जर मिळावी असं वाटत असेल तर महाराज म्हणतात विश्रांतीचं स्थान ते, विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर. ओ विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर. या भूमीवर अलंकापूर, या भूमीवर विश्रांती तिथे. विश्रांतीचे स्थान संताचे माहेर. ऐका आता पुढचं. ते या भूमीवर, या भूमीवर तेवढं स्थान आहे. अलंकापूर. अलंकापूर म्हणजे आळंदी. आता निळोबारायचा पुरावा देतो. निळोबाराय सांगतात, विचारलं का हो आम्ही का अलंकापुराला जायचं? निळोबाराय सांगतात, आपण जर अलंकापुराला गेलो तर आपलं जीवन परमात्म्याला आवडेल. यात्रे अलंकापुरा येती आणि तेथे आवडती विठ्ठला. पांडुरंगे प्रसन्नपणे केले देणे हे ज्ञाना. बरोबर काय हो? भू वैकुंठ पंढरपूर ना निळोबाराय सांगतात बरं का. पंढरपुरापेक्षा जास्त महिमा त्यावने थोर महिमा या निळामणे. जाणून संत येते धावत प्रतिवर्षी. म्हणून आपण सुद्धा अलंकापुराला जावं, कारण आपल्याला तिथं काय आहे? विश्रांती कळली का? पण आपल्याला आता आधी विश्रांती कळली. आता समजा कीर्तन संपलं की आपल्याला आता आराम करायचा आहे. आराम विश्रांती करायची. कुठं? संभाजीनगरला जाऊ ना? नाही ना, आपल्या घरी. आपल्या घरी गेले तर आपल्याला सुखानं झोप लागल, आराम मिळेल, विश्रांती मिळेल. नवीन घरी गेले भेटेल का? 10-20 वेळा तर तुम्हाला जागच येईल. आधी तुम्ही पाहुण्याच्या घरी जाऊन पहा. तुम्ही पाहुण्या घरी जाऊन पहा, झोप येत नाही माणसाला. मग का हो? आराम आपल्याला तिथं मिळतो आपल्या स्थानाला. तसं जीवाला विश्रांती मिळावं असं वाटत असेल तर एक वेळा जायचे अलंकापुरा. आता नामदेव महाराजांचा दुसरा पुरावा देतो बरं का. आता ऐका जरा. कीर्तन थोडी ऐका, जास्त नका ऐकू. पण कीर्तनातून एक तर प्रमाण घरी घेऊन जावं आणि त्या प्रमाणाने आमचा उद्धार ठरावा अशी पवित्र कीर्तन ऐकण्याची कानांना सवय लावा जरा. हसण्यावारी कीर्तन ऐकू नका. आता कवर हसता दादा? हसण्याकरता भरपूर दिलंय आता. अनलिमिटेड डाटा आहे आपल्याला. संपत नाही डाटा, तो संपत नाही डाटा. पण ऐका जरा, कीर्तन हसण्याचं साधन नाही. एखादं कीर्तन घरी, एखादं प्रमाण घरी घेऊन जावा. वा, जरा ऐका. तुम्हा सामान्य जीवाला विश्रांती करावी वाटेल, यात काय विशेष आहे? नामदेव महाराज म्हणतात. ऐकता का? पिंपळगाव दिवशीकर महाराज म्हणतात, जिथं जगाच्या मालकाला विश्रांती करावी वाटते. नाम म्हणे देवा चला
एवढं तर काम करा. एवढं काम काय जड नाही आपल्याला. मी का आग्रह करतो माहिती, टाळी वाजवण्याचा. पिंपळगाव दिवशीकर, मी गुणवानाचा सन्मान करणारा महाराज आहे, मी कधी अपमान करणारा नाही. आणि इथं जो भेटल त्याचा सन्मान करा, जो भेटल त्याला चांगलं म्हणा. चांगल्या म्हणण्याच्या भूमिकेत आयुष्य घालवा. जो भेटल त्याला चांगलं म्हणा. कृष्णा महाराज किती ज्ञानोबरांची कृपा आहे तुमच्यावर, बहिणाबाईंची. किती गोड मृदंग वाजवता. पहा ज्ञानेश्वर माऊली महाराज किती गोड गाता हो. वा कृष्णा महाराज, वा वाल्मिक महाराज, एवढं वय झालं तरी किती ताकदीनं माईक घेऊन प्रमाण म्हणायचं. वा किती गोड गाता हो, किती गोड हरिपाठ करता तुम्ही. इथं जो भेटल त्याला चांगलं म्हणा. चांगल्या म्हणण्याच्या भूमिकेत आयुष्य घालवा. नाही तर आपल्या पाठीमागे एक आजार लागलेला आहे सगळ्याच्या. पिंपळगाव दिवशीकर, शरीराचा कमी असा भयान आजार येतो. काय त्या आजाराचं नाव ऐकता का? ऐका त्या आजाराचं नाव काय हो? जळका. कधीच कोणाला चांगलं म्हणायचं नाही. काय वाईट म्हणण्याच्या भूमिकेत आयुष्य घालवता दादा. आयुष्यातला शेवटचा क्षण कसा येईल काय सांगता येत नाही माणसाच्या जीवनात. जो भेटल त्याला आदरानं प्रेम करा. लय जिवाळ्यानं राहा, लय गोड राहा. आयुष्य लय खूप कमी बरं का. हां, भावा आणि बहिणीशी प्रामाणिक राहा. ताई ज्ञानोबरांसारखा भाऊ दिला असेल तर खूप जपा माय, खूप जपा. मुक्ताबाई सारखी बहीण दिली असेल तर खूप जपा. पिंपळगाव दिवशीकर, भावाने भावाशी प्रामाणिक राहा. आज सक्का भाऊ पक्का वैरी झाला. असे थोडे भाऊ राहिले तरी भावा करता भाऊ जीव द्यायला तयार आहे. आजही असे काही भाऊ 5-5, 10-10 वर्ष झाली भाऊ भावाशी बोलत नाही. काय करता त्या नात्याला? संकटन कोणावर येईल काय कधी येईल काय सांगता येत नाही. कडे दादा मी रोज सांगतो, ऐकता का? पण तुमच्या जीवनात केवढंही संकट येऊ द्या, शेवटी भाऊच भावाला कामाला. एवढं मात्र ध्यानात ठेवा. पिंपळगाव दिवशी 10 वर्ष झाले भाऊ भावाशी बोलत नव्हता. लहान्या भावाचं लेकरू आजारी पडलं, दवाखान्यात नेलं. डॉक्टरनं सांगितलं ₹1,00,000 लागेल तर तुझं पोरगं वाचलं, नाही तर वाचत नाही तुझं पोरगं. घरी आला, पाहुण्या रावळ्याला फोन केला, कोणी पैसे देना. सुखात तर कोणी साथ देतं माणसाला, पण ज्याला दुःखात साथ देता येतं ना तो खरा भाऊ आहे, तो खरा सखा आहे, तो खरा मित्र आहे आपल्या आयुष्यातला. त्याला कोणी पैसे देना. मोठ्या भावाला कळलं याला कोणी पैसे देना, पण 10 वर्ष झाली तू माझ्याशी बोलत नाही. नका बोलू देऊ. पण त्याच्या लेकरानं काय केलं, लहान आहे ते, नाही पैसे भरले तर मरतं त्याचं पोरग. सावकाराकडे गेला. सावकार 10 वर्ष झाली भाऊ माझ्याशी बोलत नाही, पण त्याचं लेकरू मरणाच्या दारात आहे. ₹1,00,000 द्या मला व्याजानं. रुपये ठेवणार नाही सावकार मी तुमच्या व्याजाचा. द्या हो सावकार. दया आली सावकाराला. रुपये नाही ठेवणार मी तुमच्या व्याजाचा. जुनी माणसाला इमानदार होती एवढ्या बाबतीमध्ये. हल्लीच्या काळात लोकांना उसने पैसे घ्यायला बरं वाटतं, पण द्यायची पाळी आली का तोंडाला पावतात. त्याला व्यवहार नाही म्हणत. सावकार रुपये नाही ठेवणार मी तुमच्या व्याजाचा. घेतले ₹1,00,000 दवाखान्यात जाऊन भरले. मुक्काम केला. रात्र गेली. पोराचं ऑपरेशन झालं. पोरग असायला खेळायला बोलायला लागलं. सकाळ झाली. पोराचा बाप आला, हात जोडले डॉक्टरला. डॉक्टर माझं पोरग वाचत नाही आता. का रे? मला कोणी पैसे देईना. डॉक्टरनं सांगितलं, अरे बेटा तुझ्या पोराकरता कोण देव माणूस झाला मला माहिती नाही, पण देव झाला तुझ्या पोराकरता. पाय धर रे त्याचेवाले. मला त्याचं नाव गाव तो कुठाला आहे काय मला माहिती नाही. मोठा भाऊ भिंतीला कान देऊन ऐकत होता डॉक्टरचे शब्द. डोळ्यातून अश्रू चालू होते. सांगावं डॉक्टर माझ्या पोराकरता कोण देव माणूस जायला. सांगितलं जाय समोर उभा ना त्याच्या खांद्यावर हात ठेव, त्याचा चेहरा ओळख. देव झालं बरं तुझ्या पोराकरता. पाय धर रे तू त्याचेवाले. पोराचं ऑपरेशन झालं. पोरग हसायला खेळायला बोलायला लागलं. याला काय माहिती कोण काय. चालत चालत गेला आणि खांद्यावर हात ठेवला. पाठीमाग वळून पाहिलं पिंपळगाव दिवशी करत तर मोठ्या भावाचा चेहरा दिसला डोळ्याला. मोठ्या भावाला पाहिलं आणि डोळ्यातून पाणी आलं. सांगितलं, दादा 10 वर्ष झाले रे मी तुझ्याशी आबोला धरला. एवढ्यावर नाही थांबलो मी. 10 वर्षात कोण्या पाहुण्याच्या घरी तो गेलो तर तुझ्याबद्दल चांगलं नाही सांगितलं मी. मग माझा भाऊ वाईट आहे हे आजपर्यंत जगाला सांगत आलो, पण दादा आज कळलं रे मला का शेवटी भाऊच भावाला काम येतं म्हणा. 10 वर्षात झालेली चुकी मला माफ कर. पाय धरण्याकरता गेला तर मोठ्या भावानं म्हणावं, अरे उठ. अरे जो माफ करत असतो तो भाऊ असतो, जो माफ करत नाही तो का भाऊ असतो का रे. भावाने भावाशी प्रामाणिक राहा. आज 4 जणांच्या वाटण्या झाल्या तर मल्ल्याला रस्ता नसतो. अरे दिला पाहिजे तो आपल्या रक्ताचा आहे ना. आज देत नाही शेजारच्याला जाऊन सांगतो, त्याला म्हणा जाऊन तर दाखव, 1 एकर गेल पण वाट लावेल. काय घमेंड आहे माणसाला. कधीतरी ज्ञानोबरांचं चरित्र ऐकताना पहा कधी भाव. ज्ञानोबराय करता निवृत्ती राहाणे रडावं. ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाची जाणीन केली उपराठी नारायणे. निवृत्ती राहायनं ज्ञानोबराय करता रडावं. काय प्रेम असेल ना बंधू प्रेम. विचारलं निवृत्ती का रडता हो.
म्हणावं निवृत्तीरायाने, मोठ्या भावानं आदर्शानं सांगावं ज्ञानोबरायाबद्दल. माझ्या शब्दाच्या पुढे कधी शब्द नाही ओलांडावा ज्ञानोबरायाने. गुरु शिष्यपण सिद्धी नेले, वा अमर्यादा कधी केली नाही येणे. नुसतं संत चरित्र ऐकू नका माझ्या भावानं, जरा ते आचरणात उतरवा. दिला असेल भाऊ ज्ञानोबरायासारखा, जपा भावाने भावाला जपा. ताई ज्ञानोबरायासारखा भाऊ दिला असेल तर या संपत्तीपायी, या जमिनीपायी माहेरातला चांगला भाऊ कधी वाईट करू नका. माया आपलावाला काकाजीला भाऊ नाही, तिला विचारा भावाचं दुःख काय. आता सण आला बघा, जवळ आला आता, बहिणीचा सण आला. रक्षाबंधन दीपावलीचा सण आला का बहिणीला भाऊ आठवतो. काग मी एवढं का तळमळीने सांगतो, जिला भाऊ नाही तिला विचारा भावाचं दुःख काय असतं. काय रक्षाबंधनाचा दिवस उजाडला, सगळे भाऊ आलेत, बहिणीला घेऊन गेले. तिला वाटलं नाही मला सक्का भाऊ, मावस भाऊ, चुलत भाऊ येईल मला घेण्याकरता. डोक्यावर पदर घेतला आणि भावाची वाट पाहते. दुपारचे 2 वाजून गेले, आलं नाही तिच्या कोणी. दारामध्ये हातातली पिशवी उंबरठ्यावर ठेवली, डोळ्यातून अश्रू आले. सांगितलं, पांडुरंगा दिला असता ज्ञानोबरायासारखा एखादा भाऊ तर काय बिघडलं असतं गाड्या. दिला असेल ज्ञानोबरायासारखा भाऊ तर खूप जप. इथं नाते जपण्याकरता आलो. आयुष्य जर थोडं असेल ना तर फार चांगल्या भूमिकेत आयुष्य घालवा. दिली असेल मुक्ताबाई सारखी बहीण आपल्याला. मी एवढं तळमळीनं का सांगतो ताई, एक बहीण सुद्धा भावाला घडू शकते. मी उदाहरण सांगेल मी तुम्हाला. ज्ञानोबराय मधुकरी मागण्याकरता गेले. मधुकरीत पीठ दिलं, पण एका घरानं मातीत घालून दिलं पोराने. ज्ञानोबरायला जरा क्रोध आला, राग आला. तुम्ही म्हणशाल ज्ञानोबरायला क्रोध येत होता का? मुक्ताबाईची शब्द किती गोडे पा. ज्ञानोबराय जप पावलाने शेद्द भेटामध्ये आले, कुटियाचा दरवाजा लावून घेतला. मुक्ताबाईला वाटलं माझ्या दादानं मला काहीतरी खाण्याकरता आणलं असेल. पोट कोणाचं असो, भूक लई वाईट असते माणसाची. भूक लई वाईट असते माणसाची. किती झाला संन्यासी तरी माध्यानाशी तोंडवाशी. भूक लई वाईट असते. मुक्ताबाई वाटलं आणलं असेल माझ्या दादानं काही. मुक्ताबाई अशा खिडकीतून डोकावल्या, ज्ञानदादा, ए ज्ञानदादा. ज्ञानोबराय एकही शब्द बोलायला तयार नाही. कळालं मुक्ताबाईला माझ्या ज्ञानदादाला कोणीतरी बोलला असेल, राग आला असेल म्हणून बोलत नाही. ए ज्ञानदादा. तरी ज्ञानोबराय बोलायला तयार नाही. आणि मग मुक्ताबाई म्हणते, ऐका, एक बहीण सुद्धा एका भावाला किती गोड उपदेश करते. का एका बहिणीच्या नात्यातून एक भाऊ सुद्धा किती घडू शकतो. मुक्ताबाईनं म्हणावं, ज्ञानदादा तुम्ही योगी आहात. ज्ञानदादा, योग्याच्या जीवनामध्ये राग येणं, क्रोध येणं हे बरं नव्हे. का हो, या जगाने आपल्याला किती त्रास दिला ना ज्ञानदादा, तो आपल्याला सहन करावा लागेल. योगी पावन मनाचा, योगी ज्ञानदादा, तुम्ही योगी आहात ना. योगी पावन मनाचा, साई अपराध जनाचा. या जगाचा अपराध सहन करावा लागल बरं ज्ञानदादा. विश्व रागे झाले वन्नी, संती सुखे वावे पाणी. एक मुक्ताबाई ज्ञानदादाला उपदेश करते, ज्ञानदादा कोणी अग्नी झालं तर आपण पाणी व्हावं. आपला कोणी राग करा मग आपण तो राग धरू नये ज्ञानदादा. मुक्ताबाई विनंती करते, ज्ञानदादा विश्वपट ब्रह्मद्वारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आणि मग मुक्ताबाईंचे शब्द साहे
प्रमाण ऐकली एक हृदय भरून येतं. ज्ञानोबारांचं चरित्र सांगायचं म्हणलं, तुम्ही पहा ना, प्रत्येकाच्या डोळ्यात आश्रय का हो. संत चरित्र ऐकत असताना सुद्धा आपलं भाग्य समजावं. मुक्ताबाई म्हणते, एक मुक्ताबाई, बहीण 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 भावाला घडू शकते ना. चिंता क्रोध मागे सारा, ताटी ओढा ज्ञानेश्वरा, मुक्ताबाईनं म्हणावं. एक बहीण भावाला घडू शकते, चुकला भाऊ तर घडू शकते ना. दिले असेल मुक्ताबाई सारखी बहीण. हे भले आपली बहीण गरीबी असू द्या, रोज लोकांच्या कामाला जातील बिचारी, अन्नमान धन येतो प्रारब्ध आधी. गरीब बहीण आहे ती, पण भाऊ आजारी पडला तर ती हलक्या हाताने जात नाही, 50 रुपयाचा खाऊ तरी घेते ना. भले गरीबी असू द्या त्याची वाली. भावाच्या दारात गेली बहीण. 5वा दिवस उजडला होता, भावाला फणफण ताप आलेला होता. सांगितलं, बाई वहिनी जरा लवकर बोलवणं करायचं, कळवायचं बाई मला. आज 5वा दिवस उजडला बाई, माझा भाऊ तापानं फणफण तापलेला आहे. काय बघता बाई, आरतीचं थाट बनवा. काढते दिष्ट मी माझ्या भावाची, आणि पांडुरंगाला साकडं घालते ती बहीण. गरीब बहीण भावा करता म्हणते, पांडुरंगा पिढा पिढा जाऊ दे, आणि माझ्या दादाला पडीचं राज्य होते म्हणते. आयुष्य जर थोडा असेल तर फार प्रेम करून घ्या बरं दादा. जो भेटेल त्याला चांगलं म्हणणं, चांगल्या म्हणण्याच्या भूमिकेत आयुष्य घालवा. वा, जिथं जगाच्या मालकाला विश्रांती मिळते, नामा म्हणे देवा चला तया ठाया, आणि विश्रांती घ्यावया कल्पावरी. जिथं जगाच्या मालकाला विश्रांती मिळते ते स्थान आहे अलंकापूर. धन्य महाराज. टाळी वाजवा जरा मस्त दिवसभर शेतीची काळी आईची सेवा करून टाळ घेऊन प्रमाण म्हणायचं एवढं सोपं आहे का हो? एवढा भाव. बरं, समयाला प्रमाण. धन्य महाराज अलंकापूर वासी, साष्टांग तयासी नमन माझे. वाह, चला, धन्य महाराज अलंकापूरवासी. साक्षात ज्ञानोबारांचं दर्शनच करायचं. थोडा वेळ राहिला, 20 मिनिटं राहिलेत माझ्याकडं. अभंगाचं एकच प्रमाण सांगणार आहे मी तुम्हाला, पण पहिलं चरण काढण्याकरता जरा लक्षपूर्वक कीर्तन आहे का. नाथ महाराज म्हणतात, मला स्वप्न पडलं. काय स्वप्न आहे नाथ महाराजांचं? श्री ज्ञानदेव येवणी स्वप्नात. नाथ महाराज म्हणतात, ज्ञानोबराय माझ्या स्वप्नात आले. सांगितली मात मज लागी. मात म्हणजे गोष्ट. काय 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 मात म्हणजे गोष्ट. काय गोष्ट सांगितली? ओ नाथ महाराज, अजान वृक्षाची मुळी कंठास लागली, येवणी आळंदी स्थळी काढा वेगी. नाथ महाराज, जो अजान वृक्ष आहे ज्ञानोबरांच्या दरबारात, त्याची जी मुळी माझ्या कंठाला ती त्रास देऊ लागली साधना करण्याकरता. यावो नाथ महाराज, आणि तेवढी बाजूला करा. आता पुढचं प्रमाण पहा किती गोड आहे. ऐसे स्वप्न होता लो अलंकापुरी. महाराज म्हणतात स्वप्न पडलं, आणि वैष्णवांचा मेळा निघाला. कुठं आला? बोला 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 बोला. अलंकापुरीला. कुठं कुठं कुठं? मुक्काम झाला, सकाळ झाली. आता आपल्याला साक्षात ज्ञानोबारांचं दर्शनच करायचं बरं का, पहा नाथ महाराजांच्या भाषेत पण. हा वा, शिरलोय आपण मंदिरामध्ये. पुढं वेद ठेवलेला आहे, वेदाचं दर्शन घेतलं, निघालो. पुढं गरुडाचं दर्शन घेतलं, हनुमंत हैबत बाबांचं चरण पादुकाचं दर्शन घेतलं, पिंपळाला प्रदक्षिणा केली, ज्ञानोबारांच्या गाभाऱ्यात शिरलो समाधीजवळ. आता सरलोय आपण बरं का मंदिरात सगळे. आता ज्ञानोबारांच्या समाधीवर मस्तक टेकवलं आणि पुढे निघालो. आईसाहेब मुक्ताबाईंचं मंदिर आहे पुढे. मुक्ताबाईंच्या मंडपात आलो. पाठीमागं असं समाधीचं चित्रीकरण केलेलं आहे पाठीमागं भिंतीला. तिथलं दर्शन घेतलं, गोमुखाचं तीर्थ घेतलं.
आणि आता सिद्धेश्वराकडे जायचं आपल्याला. कुठं 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 सिद्धेश्वराकडं. सिद्धेश्वराकडे जात असताना पहिले नंदी महाराज लागतात. कोण 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 कोण. मग दर्शन घेण्या अगोदर सिद्धेश्वराचं पहिले नंदीला प्रदक्षिणा करायची. काय करायची. प्रदक्षिणाला गेलो का ज्ञानोबारांचं तिथं चरण पादुका ठेवलेलं आहे. काय हो तिथं. तिथून ज्ञानोबाराय समाधीच्या जागेवर गेलेले. नाथ महाराज म्हणतात तेव्हा नंदी माझारी देखिले द्वार. मला ते द्वार दिसलं. काय द्वारे. जिथून ज्ञानोबाराय समाधीच्या जागेवर गेलेले. आता किती गोड शब्द आहे पहा नाथ महाराजांचे. नाथ महाराज म्हणतात तिथून मी एक एक पायरी जिथं ज्ञानोबाराय समाधीस्थ झालेले, एक एक पायरी उतरता 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 माझं पूर्वजन्मीचं पुण्य उदयाला आलं, फळाला आलं. आणि त्या पुण्यानं घडलं असं. श्री गुरु भेटले ज्ञानेश्वर, श्री गुरु भेटले ज्ञानेश्वर, श्री गुरु भेटले ज्ञानेश्वर, श्री गुरु भेटले जन्मीचं पुण्य फळाला आलं, उदयाला आलं. एका जनार्दनी पूर्व पुण्य फळले आणि श्री गुरु भेटले ज्ञानदेव किंवा ज्ञानेश्वर. असं एक पाठ आहे. आता नाथ महाराजांना साधकाने विचारलं का हो नाथ महाराज भेटले पण दिसले कसे. ज्ञानोबा तुम्हाला भेटले श्रीगुरु रूपानं पण दिसले कसे. दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा, दिव्य तेज पुंज अशा स्वरूपामध्ये ज्ञानोबा मला दिसले. पुढे नुसते दिसलेच का. नाही नाही नाथ महाराज म्हणतात ते माझ्याशी संवाद करायला लागले, बोलायला लागले. दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा परब्रह्म केवळ बोलत असे. ज्ञानोबा माझ्याशी बोलायला लागले. मग मला कामगिरी दिलेली होती. कोणती नाही ध्यानात राहिली. आजान वृक्षाची. नाथ महाराजांनी ती कामगिरी बजावली, काम केलं, ती मुळी बाजूला काढली, हात जोडले आणि नाथ महाराजांनी परत विचारलं का हो ज्ञानोबा अजून काही कामगिरी असेल तर त्या या नाथ महाराजांकडे मी ती पूर्ण करेल. आणि म्हणून ज्ञानोबारायांनी लिहिलेला ग्रंथ महान ज्ञानेश्वरी तो नाथ महाराजांच्या हातात दिला. आणि ज्ञानोबारायांनी म्हणावं नाथ महाराज याच्यात काय जर अजून चूक घडली असेल ते दुरुस्ती करा आणि तुम्ही हा ग्रंथ शुद्ध करा. असं पाहिल्याबरोबर ज्ञानोबारायांची दृष्टी, नाथ महाराजांची दृष्टी समोरासमोर झाली. हृदय भरून आलं. हृदय भरून येता 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 या मुखातून शब्द निघले. ज्ञानोबराय कसे आहे. ज्ञानोबराय कृपाळू आहे. स्वभाव सांगितला.
काय वर्णन करावं. ज्ञानोबराय कृपाळू. कोणावर कृपा केली? झाली वेळ संपत आली. 7:15 पंचपदी घेतलेली महाराजांनी. मी बरोबर 7:15 बरोबर 9:15 थांबणार आहे. मी सांगितलं ना वेळेचं बंधन होतं डोक महाराजांना. आता एका दाढीने वेळ सांभाळले मला, दुसऱ्या दाढीने वेळ सांभाळा. वेळेच्या पुढं गेलं की मग ते गमत ढिली पडती. चला, कोणावर कृपा केली? भिंतीवर कृपा केली. कोणावर? काय केलं? चालविली, हरली चांगयाची. बस. रेड्यावर कृपा केली. कोणावर? रेड्यामुखी गर्भध्वजांचा. ज्ञानोबारांनी रेड्यावर कृपा केली. अहो हे मंदिर आहे तर फार भव्य दिव्य मंदिर बांधलेलं आहे. दंडवती तुम्हा गावकरींना एकदा टाळी वाजा मस्त बघितलं. वा. या खांबावर काय मंदिर आहे? बोला बोला बोला. तुम्ही म्हणशील खांबावर मंडप आहे असं सांगायचं होतं, कारण मंडपात बसलेलो ना आपण. खांबावर काय मंदिर आहे? काय? अहो पण ज्ञानोबारांनी ज्या खांबाला पाठ लावली पिंपळगाव दिवशीकर, त्या खांबाचं मंदिर आहे हो. मला सांगा ना, ज्ञानोबारांनी ज्या खांबाला पाठ लावली, पाठ तरी त्या खांबाचा उद्धार झाला. आपल्याला ज्ञानोबाराय जर डोळ्यासमोर आले तर आपला का उद्धार करणार नाही ज्ञानोबारा? ज्या खांबाला पाठ लावली त्या खांबाचा उद्धार आहे. खांबा करता मंदिर आहे नेवाशाला. खांबावर कृपा केली. आता आपल्यावर या थोडस. आपल्यावर सुद्धा कृपाची बरं का ज्ञानोबारांची. काय कृपा आहे? आपल्याला कोरोनाच्या काळातून ज्ञानोबारांनी वाचवलं बरं का. ही कृपाची. बरवे झाले आजीवरी नाही पडलो कोरोनाचे नाही मृत्यूचे हारी. वाचून आलो येथवरी उरले ते हरी तुम्हा समर्पण. उरलेलं आयुष्य भगवत साधने जावं. ज्ञानोबारांची कृपा आहे. ज्ञानोबाराय कसे? कृपाळू. संत कसे? कृपाळू सज्जन. आता तुम्ही कृपावंत साधू संत, तुम्ही संत माय बाप कायमी पतीत. बरोबर. म्हणून ज्ञानोबाराय कृपाळू आहे. ज्ञानोबाराय उदार भक्त आईशी माता जयाशी. बरोबर. कृपाळू उदार. माझं म्हणता काय स्वाभिमान आहे. अहो संतांनी देवाला माझं म्हणावं. देव माझा मी देवाचा, हीच माझी. बरोबर. अहो संत देवाला माझं म्हणतात, संत संतांना माझं म्हणतात. काय भडेपणी. फरक आपलाच एवढा आहे. आपल्याला आपण माझं म्हणत नाही. आपल्याला आपलं माझे म्हणून प्रेम करा. मी सांगितलं ना दादा, किती गोर उदाहरणं दिली. माझं म्हणून प्रेम करा. भजन करायचं, मस्तीतलं साधनेतलं भजन असावं, आनंद देणारं भजन असावं आपल्या जीवनात. संत संताला माझं म्हणले. ज्ञानाच्या सागरा सख्या माझ्या. बरोबर. अहो एक अभंग असा आहे नाथ महाराजांचा, 7 वेळा ज्ञानोबारांना माझंच म्हणले. कैवल्याचा पुतळा प्रगटला चैतन्याचा जिव्हाळा. आता फक्त ज्ञानोबा माझं म्हणायचं. तुम्ही काय म्हणायचं? ज्ञानोबा. ज्ञानोबा. एक पैरल चरण संपलं. दुसरं साधकाचा मायबाप दरुशने हरिताप सर्वाभूती सुखरूप. ज्ञानोबा माझा. 2 चरण झाली. 3ऱ्या चरणाला सुरुवात. ज्ञानियांचा शिरोमणी वंदे जो का पूज्यस्थानी चिंतकाचा चिंतामणी. चालविली जड भिंती हरली सांगयाची मोक्षमार्गीचा सांगाती. 5वं चरण सुरू झालं. रेड्यामुखी गर्भध्वजांचा शांतिरूपी प्रगटला. 6वं चरण सुरू झालं. ब्रह्मसाम्राज्य दीपिका वर्णिली विठोबाचा प्राणसखा. 7वं चरण सुरू झालं. गुरु सेवे लागी जाण शरण एका जनार्दन त्रैलोक्याचे जीवन. म्हणून महाराज म्हणतात कृपाळू उदार माझा तया नमस्कार वारंवार न पाहे याती. कोण्या कुळामध्ये जन्माला आलो पाहत नाही, पण एक काम करतात ज्ञानोबाराय. भक्त करुणाकर. ज्ञानाबाई शब्द वापरला. काय शब्द वापरला? ज्ञानाबाई. अजून एक गोड गमतीचा अभंग किती छान नाथ महाराजांचं बरं का. जसं आता इथं एकदा ज्ञानाबाई म्हणली नाथ महाराज, तसं एक अभंग असाय. जसं तिथं 7 वेळा माझं म्हणले ना ज्ञानोबारायला, तसं एक अभंग असाय. 4ही चरणात ज्ञानाबाई म्हणतात.
सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई. बरोबर. शिवपीठ हे जुनाट ज्ञानाबाई. वेदशास्त्र देती ग्वाही म्हणती ज्ञानाबाईचे चरणी शरण एका जनावनी. म्हणून भक्त करुणाकर ज्ञानाबाई. काय करतात ज्ञानोबाराय? तिसरं चरण भलतिया भावे. भलतिया भावे शरणा भावे. भलतिया भावे शरणा भावे. विठोबा रखू जरा हात वरी करू मस्तपैकी. छान हात वरी करा जरा मस्तपैकी. संतांच्या नामाचा जप करायचा आहे जरा. चला चला झालं का? ब ब ब ब ब जरा टाळी वाजा तरुणांकरता जरा मस्तपैकी.
हे विठोबा रखो माई रखो माई जय 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 विठोबा रखो माई रखो माई हे विठोबा रखो माई रखो विठ्ठल 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 वाल्मी बाबा म्हणतील आता नाही बाबा ढिला पडत आता माय सासऱ्यानं जर एवढा हार पाहिला असता तर म्हणशील सासरा म्हणशील कमी पडलो काय त्या महाराष्ट्रातला मला पहिला हार असेल बरं का मस्तपैकी. तरुणांनी केलेले नियोजन मी सांगेल गाड्या अरे तरुणांचं नियोजन पाहण्याकरता पिंपळगाव दिवशीला जा संभाजीनगरमध्ये किती गोड होतं. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे तुका म्हणे पापे जाती संताच्या जपे एका विनवी जनार्दन निवृत्ती नामे झालो पावन संतांच्या नामाचा जप करूया जरा हात वरी करूया. आता मृदंग वाजणार नाही टाळ वाजणार नाही वाजल फक्त टाळी ती पण एका तालात मस्तपैकी छान. जरा शूटिंगवाल्यांचे हात घ्या म्हणजे शूटिंग 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 असा असा मस्त छान एका तालात टाळी झाली पाहिजे मस्तपैकी छान. वा कळवदा रे पंचक्रोशीला आज 6वा दिवस आहे पिंपळगाव दिवशीचा. किती गोड उत्सवामध्ये चालू असलेला उत्सव हा सप्ताह आहे. एक दिवस आपणही त्या सप्ताहाला भेट देण्याकरता जावं आणि असा सप्ताह आमच्या गावाला सुद्धा रंगणार असा गोड आदर्श आपल्या गावाला पंचक्रोशीला कळावा. खूप छान एक टाळी हा चला हात 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 एक आवाज चला हा एक निवृत्तीला न दिवस बल मुक्त भय ज्ञानाबाई माझी अनाथाची माई एका जनार्दनी पाय वंदित असे न पाही अति कुळाचा विचार भक्त करुणा कर. ज्ञानाबाई संपलंय माझं कीर्तन. मी एकच सांगितलं एकच प्रमाणावर बोलेन बस पुरेसं झालं मस्तपैकी छान. अहो एका काही काही महात्म्या अशी एका शब्दावर 7-7 दिवस बोलतात. आपण एक प्रमाणावर कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार. आता ऐका जरा फार त्यांचा आग्रह पोरांचा बाबा तेवढं म्हण रे बाबा त्यांना काय नाराज नाही करणार. भाऊनी परत सांगितलं तेवढा पिंगळाय म्हण रे बाबा.
ऐका जरा सगळं म्हणतो पण आता ऐका सूचना. पिंपळगाव दिवशीकर मी परत तुमच्या गावाला येईल नाही येईल मला माहिती नाही. आता परत माझं कीर्तन तुम्हाला आवडलं ना आवडलं येईल मला माहिती नाही. मी त्या भूमिकेतून कीर्तन नाही करत. मग तुम्ही माझं कीर्तन घ्यावं परत श्रवण करावं. मी त्या भूमिकेतून नाही. फक्त माझी विनंती एवढीच गड्याव, 130 वर्षाची जर परंपरा असेल तर विनंती आपल्याला नसेल गुरु तर गुरु करून घ्या. गुरु करायचं हे श्रावण महाराजाचं नाही ऐकायचं. हा सांगण्याकरता आला 150 किलोमीटरवरून. गुरु करायचं हे ज्ञानोबरायांचं ऐकायचं. श्री गुरु सारिका इतरांचा लेखा गुरुच्या कृपेनं माळ घाला. जरा नाथ महाराजांचं ऐकूया आपण नाथ महाराजांच्या साधनेच्या भूमीतली माणसं आहे बरं का. आता साधना घडलेली गुरु दीक्षा किती गुरुवर श्रद्धा. तुळशी माळ गळा नाथ महाराज म्हणतात. गोपी चंदन टिळा हृदय कनवळा तुकोबरायचं ऐकूया आपण. पिंपळगावकर दिवशीकर. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. भजन करून घ्यायचं. तुकोबरायचंच ऐकायचं. तुका म्हणे ते भजन प्रमाण काय तोरप न जाळा. आईवडिलांची सेवा करा, आज्ञेचं पालन करा. आपण फार गरीब बापाची लेकरं आहेत पोरांना. माझ्या बहिणीनं आपण फार गरीब बापाच्या लेकी आहे. आपल्या बापाचं नाव उज्ज्वल करण्याकरता आलो बरं का माझ्या बहिणीने. एक भाऊ म्हणून ऐका ताई तुमचा आला. तुम्ही तुमच्या जीवनात भरपूर शिका ताई, माझा विरोध नाही. भरपूर शिका. फार मोठ्या वागं या पंचक्रोशीला कळू द्या, या संभाजीनगर जिल्ह्याला कळू द्या. एका गरीब बापाची लेक PSI झाली ताई. फार आनंद असतो आपल्या मायाबापाच्या चेहऱ्यावर. हे पोरांना आपण फार गरीब बापाची लेकरं रे. सध्याचा काळ येणारा वाईट कालची घटना आहे. एका पोराच्या हट्टापायी मायबापाच्या जीवनाला संपावं लागलं. नुसता मोबाईल पायी बाप धरण्याकरता गेला. अपेक्षा आहे ना बापाला, अरे मुलाचा विजय व्हावा आणि बापाच्या हृदयाला आनंद व्हावा, हे कार्य आहे पोराचं. पण बापाच्या हाताला धरावा आणि बापाचा मृत्यू यावा. किती वाईट घटना असेल ना. त्या सौभाग्यवतीनं पती गेला, पोरग गेलं, तिनं सुद्धा उडी झोकून दिली त्या दरीमध्ये. येणाऱ्या घटना वाईट येत चालल्या. एखाद्या खानदानी बापाची मुलगी एखाद्या पोरासोबत पळून गेली ना तर आयुष्यभर दाखवता येत नाही ताई तोंड आपल्या मायबापाला. तुकोबरायांचा पुरावा घरी घेऊन जा. हे आपला बाप लय गरिबीनं फार गरिबी भोगली आपल्या बापानं, तर आपल्या बापाचं नाव उज्ज्वल करावं. तुकोबराय म्हणतात, शांतीरूपी नव्हे कोणाचा वाईट वाढवी महत्व वडील. आपल्या मायबापाच्या नावाला उंची मिळते, परिचय मिळतो आपल्या बापाच्या नावानं ना. आपल्याला काय बापाचं जीवन आहे आपल्यावाल्या पोरांनो. ऐका रे जरा. उरामध्ये माया ज्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कोणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा कला होटामधी हसू जरी कनावा कला. गडीभर तू थांब जरा ऐक त्याची दापर. लई अवघड नाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर. आपण आनंदी राहावं, आपण सुखी राहावं एवढा संतांचा अट्टास आहे. आले हो महाराज म्हणतात, एका आळीला संत आले. कोण्या आळीला? वरच्या आळीला. Oh
शकून कलियुगाची दादा ऐकावी थोडी पुत्र तो होईल पित्याचा वैरी प्रतार सोडून नारी फिरतील दारोदारी ऐसा शकून माझा दादा ऐकवा निरंतरी ऐका दादानो मल्हारीची माझ्या मल्हारीची दान मागाया आमच्या कृष्णा महाराजांकरता टाळी वाजा जरा मस्त बगीचा. अरे घामाघूम झालं लेकरू. भाऊ नाचले जरा टाळी वाजा मस्त भाऊ. बस आता जय विठ्ठल होईल, ज्ञानदेव तुकाराम होईल, पुढची सूचना होईल, तोपर्यंत आपण आपली पवित्र जागा कोणी सोडणार नाही. जे कोणी आपली पवित्र जागा सोडेल त्याला त्याच्या शेजारच्याची शपथ. आजचा आलेला सेवेची आदरणीय आमचे वाल्मिक बाबा, आदरणीय सरपंच ताईंच्या घरी आलो तर मग गावाला एक माळकरी सरपंच लावली बरं का मस्त बघे. जरा टाळी वाजव जरा. सस सरपंच या भानगडीत पडते नाही. भानगडीत म्हणजे माळीच्या तिकडे एक संगमनेर तालुक्यामध्ये गुंजळवाडी नावाचं गाव आहे. आमचे नरेंद्र भाऊ वारकरी गडी. सरपंच ताईंच्या गळ्यामध्ये माळ आहे पवित्र तुळशीची. त्यांच्या जीवनात कसं चुकीचं कार्य घडेल मस्त बघे. फार आदर. अहो गाडी आली तर दारातच मस्त रांगोळी काढली, फुलं टाकलेत मस्त बाकी. त्यांचा छान परिवार. त्यांच्या पतिदेवा करता टाळी वाजवा मस्त बाकी.
पतीचा आधार असला ना, पतीचा आशीर्वाद असला का स्त्रीला काय कमी पडत नाही. वा, ज्यांच्या घरी जेवण केलं, वा एकनाथ भाऊ, बर बर टाळी वाजवा त्या परिवाराकरता. माणसं खरं तर जेवण हे कीर्तन झाल्यावर मी म्हणलं मला गाईल जायचं, त्यांनी लगेच ताबडतोब त्यांच्या सौभाग्यवती, त्यांच्या छोट्या छोट्या मुली, ती एकटा आली, ती फोटो काढता काढता त्यांच्या मध्ये शिरली मस्त आरतीच्या ताटात डोकं. किती आनंद, लेकीच्या जीवनातला आनंद फार छान. एकदा त्या परिवाराकरता टाळी वाजवा. बस पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. आदरणीय आमचे आबासाहेब असतील, आदरणीय आमचे डॉक्टर साहेब असतील, आमच्या अर्चनाताई, आबासाहेबांच्या सौभाग्यवती सगळा परिवार या ठिकाणी उपस्थित आहे. एकदा आलेल्या सर्व पाहुणे मंडळींकरता, पंचक्रोशी करता एकदा टाळी वाजवा मस्त. आनंदी राहा, सुखी राहा, सुखी राहण्याकरता, आनंदी राहण्याकरता इथं फक्त भजन आहे. विठ्ठल जय जय, 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 धन्य धन्य निवृत्ती सेवा काय महिमा वरण, धन्य निवृत्ती देवा त्रैलोक्य पाद समाधी ब्रह्म शेखरी मागे शोभे ब्रह्मागिरी.